नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं अर्थसिद्धी क्लासेसमध्ये स्वागत आहे। आज आपण डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरची रिव्हिजन चालू करणार आहोत। बघा, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू करण्यापूर्वी तुम्हाला काय यायला पाहिजे परफेक्ट, तुमचे सगळे बेसिक फॉर्म्युले पाठ करा, सगळेच्या सगळे इनव्हर्स फंक्शन असतील हे तुम्ही सगळे पाठ करा। सबस्टिट्यूशन तुम्हाला यायला हवं आहे, तर प्लीज जेव्हा तुम्ही रिव्हिजन चालू कराल त्याच्या अगोदर तुम्ही सगळे फॉर्म्युले एकदा बघा, त्याचा तुम्हाला फायदा होईल। आता बघा, आज आपण डेरिव्हेटिव्हवरचे काही बेसिक गणित पाहणार आहोत की जे एक्झामला आले होते क्वेश्चन्स, पण ते डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड एका फॉर्म्युलावरती डिपेंड होते। असे सगळे क्वेश्चन्स आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि हा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आपण 1 ते 2 व्हिडिओमध्ये याची रिव्हिजन कंप्लीट करणार आहोत। तर तुम्हाला काय करायचं आहे, जर आपण इकडे एका टाईपचं क्वेश्चन्स घेतला एक्झाममध्ये आलेला, तर त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधून करा सगळं सॉल्व। बघा, तुम्हाला सगळ्यात बेस्ट बुक CETसाठी मॅथमॅटिक्ससाठी तरी तुमचं टेक्स्टबुक हेच बेस्ट बुक आहे। त्याच्यामधलेच क्वेश्चन CETला ॲज इट इज विचारले जातात, तर ट्राय करा तुम्ही तुमचं टेक्स्टबुक रेफर कराल। आणि आता हा टाईम रिव्हिजन करण्याचा आहे, तर प्रत्येक सम सॉल्व करत नका बसू तुम्ही आता। तर काय कराल, एका टाईपचे 1 किंवा 2 क्वेश्चन्स करा फक्त, की तुम्हाला तो टाईप समजेल। तर चला, आज आपण आपलं लेक्चर चालू करूयात। त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन्स बघा, जो CETला प्रिव्हियस इयरला विचारला गेला होता, तो बघा इकडे मी लिहिला आहे क्वेश्चन्स। मी परत इकडे लिहितो एकदम, y इज इक्वल्स टू 2x प्लस 45 डिग्री। बघा, हा क्वेश्चन याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण इकडे डिग्री वगैरे काही जर तुम्हाला दिलं असेल π/2 π/3, तर काही वेगळा क्वेश्चन नाही येतो, तो क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चनच आहे। तर त्याला सॉल्व कसं करायचं बघा, sin x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे, काय डेरिव्हेटिव्ह आहे, सॉरी cos x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, काय डेरिव्हेटिव्ह याचा मायनस साइन एक्स। इकडे x नाही आहे, एक्सच्या ठिकाणी दुसरं कोणतं तरी फंक्शन आहे, तर तुम्ही त्याला आहे तसं लिहाल 2x प्लस 45 डिग्री लिहिलं मी। पण इथे एक्सच्या ठिकाणी दुसरं कोणतं तरी फंक्शन होतं, म्हणून आपल्याला इकडे चेन रूल यूज करायचा आहे। तर चेन रूलनेचा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल मला, ओनली 2, बरोबर का, ओनली 2 भेटेल, प्लस 45 डिग्री कॉन्स्टंट टर्म आहे, तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 भेटेल। बघा, खूप सोपा क्वेश्चन होता, एवढंच करायचं होतं। इकडे जर डिग्री वगैरे जर तुम्हाला काही दिलं असेल तर त्याला कॉन्स्टंट टर्म कन्सिडर करू शकताय तुम्ही। हा आपला पहिला क्वेश्चन होता। आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय समजायला पाहिजे, की इथं जेवढे बोर्डवरती मी क्वेश्चन्स लिहिलेत त्याच्यामध्ये मॅक्सिमम गणितामध्ये तुम्हाला a⁻x, e⁻x किंवा log x हेच क्वेश्चन विचारले गेलेत बेसिक डेरिव्हेटिव्हमध्ये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला प्रोडक्ट रूल यायला पाहिजे, डिव्हिजन रूल यायला पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचा रूल म्हणजे चेन रूल गरजेचं आहे। जर तुम्हाला हे आलं तर हे क्वेश्चन्स आरामशीर तुम्ही सॉल्व करू शकताय। तर चला पुढचा क्वेश्चन बघूयात। बघा, पुढचा क्वेश्चन काय बघा, y इज इक्वल्स टू √ साइन ऑफ √x। ठीक आहे, बघा हा क्वेश्चन विचारला गेला एक्झामला, √ साइन √x। आता तुम्हाला इकडे काय यायला पाहिजे होतं, तुम्हाला माहीत पाहिजे √x फॉर्म्युला काय असतो। बघा, मी सॉल्व करतो याला। √x फॉर्म्युला काय असणार, म्हणजे काय करायचं, पहिलं तुम्हाला बाहेरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे। हा काय आहे, √sin √x, तर √x डेरिव्हेटिव्ह पहिलं काढणार तुम्ही। तर √x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय भेटणार आहे, 1/2 √x म्हणजे काय, इकडे साइन ऑफ √x आहे, बरोबर। आता चेन रूलनुसार याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, तुम्हाला साइनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तुम्हाला। आता साइनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय भेटेल, कॉस। साइनचं डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आहे, कॉस √x भेटलं। आता इकडे x असायला हवा होता, पण x नाही आहे तिकडे, तिकडे काय आहे √x, तर √x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे 1/2 √x। बघा, हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे याचा। तर सोपा क्वेश्चन होता, फक्त लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे, √x फॉर्म्युला यायला हवा, आणि त्याच्यावरती जेवढे क्वेश्चन्स विचारले गेले आजपर्यंत एक्झाममध्ये किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असतील ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा। चला पुढचा क्वेश्चन बघूयात आपण अजून एक। बघा, आता मी त्या क्वेश्चनला लिहित नाही परत इकडे। हा क्वेश्चन एक्झामला विचारला गेला होता, y इज इक्वल्स टू cosec x प्लस cot x। तर तुम्हाला काय करायचं होतं, फक्त cosec x चं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे। डेरिव्हेटिव्ह काय भेटणार तुम्हाला, मायनस cosec x cot x, आणि पुढे फंक्शन कोणतं आहे बघा, इकडे cot x आहे, तर cot x चं डेरिव्हेटिव्ह परत काय भेटणार तुम्हाला, मायनस cos(x²x). आता बघा, जर अशा टाईपचं क्वेश्चन विचारला गेला असेल एक्झाममध्ये तुम्हाला, तर तुम्ही लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला ॲक्सेप्टेड आन्सर काय आहे, तुमच्या क्वेश्चनमध्ये आन्सर काय विचारलं आहे, तुम्हाला
त्याचे ऑप्शन्स काय दिलेत त्याच्यानुसार त्याच्यातून एक कॉमन टर्म काहीतरी तुम्हाला बाहेर घ्यावी लागले. इकडं कोसेक एक्स आहे, इकडं कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे कोसेक स्क्वेअर एक्स, तर तुम्हाला मायनस कोसेक एक्स त्याच्यामधून कॉमन घ्यायचा आहे. बघा चला पुढचा क्वेश्चन बघूयात. y इज इक्वल्स टू ई रेस टू लॉग एक्स. बघा क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल्स टू ई रेस टू लॉग एक्स, ई रेस टू लॉग एक्स हा क्वेश्चन आहे तुमचा. जर तुम्हाला असा कुठेही जर क्वेश्चन भेटला इकडे ई आणि इकडे लॉग जर भेटत असेल तर लक्षात ठेवा तुम्ही हा ई लॉग राहणार नाही तिकडे, तुम्हाला फक्त तिकडे एक्स भेटेल. ठीक आहे ना, तर ही लॉगची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ई आणि लॉग कॅन्सल होईल तुमचं आणि तुम्हाला फक्त इकडे काय भेटेल एक्स भेटेल. आता बघायचं dy बाय डी एक्स काय भेटेल तुम्हाला, dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1. हे तुमचं फायनल उत्तर असेल. उत्तर काय असेल तुमचं फायनल आन्सर आहे 1 हे असेल. बघा पर्यायामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला 0 पण दिलं असेल तर आपण काय करतो लॉग ई कॅन्सल आणि याचं उत्तर 1 लिहितो आणि याचं उत्तर 0 काढतो, तर ते चुकीचं आहे. तुम्ही लक्षात काय ठेवाल, हा ई आणि लॉग कॅन्सल होईल आणि तुमचं एक्स आहे तसाच राहील तिकडे. चला पुढचा क्वेश्चन बघूयात आता. बघा पुढचा क्वेश्चन काय बघा, y इज इक्वल्स टू 5 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू 5. आता हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेला आहे. बघा हे काय कसा फॉर्म्युला आहे, ए रेस टू एक्स हा कसा फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एनचा, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. काय करायचं, प्रोडक्ट रूल यूज करायचा. हे एक फंक्शन आहे, दुसरं फंक्शन आहे, दोघांमध्ये साइन कोणता आहे मल्टिप्लिकेशनचा. तर काय करायचा, फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. आता एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह मला काय भेटणार आहे 5 एक्स रेस टू 4 प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म ए रेस टू एक्स लॉग 5. आता याच्यामधून तुम्हाला काही कॉमन टर्म्स काढावे लागतील. इकडे एक्स रेस टू 4 आहे, इकडे एक्स रेस टू 5 आहे, तर तुम्ही ते कॉमन घेऊ शकताय. बघा आपण थोडं फास्ट शिकवतो आहे आणि आता रिव्हिजन चालू आहे आपली, तर ज्या मुलांना थोडेफार फॉर्म्युलामध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यांनी पहिले फॉर्म्युला करा सगळे पाठ, त्याच्यानंतर तुम्हाला हे आपणे आप येऊन जाईल. चला पुढचा क्वेश्चन बघूयात आता. y इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स प्लस 1 डिवायडेड बाय ई रेस टू एक्स. बघा हा क्वेश्चन जर मी बघितला तर मला इकडे दिसतंय मला डिव्हिजन रूल यूज करायचा आहे ना, पण त्या डिव्हिजन रूल यूज करत नाही बसायचं. तर काय करायचं बघा, हा ई आहे ना, ईने ई रेस टू एक्सला डिवाइड करायचं, 1ला डिवाइड करायचं, तर मला काय भेटेल ई रेस टू एक्स डिवाइड बाय ई रेस टू एक्स 1 भेटेल प्लस 1 डिवायडेड बाय ई रेस टू एक्स. आता 1 डिवायडेड बाय ई रेस टू एक्स म्हणजेच काय तुम्हाला भेटणार आहे 1 प्लस ई रेस टू मायनस एक्स. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. बघा 1चं डेरिव्हेटिव्ह काय भेटेल तुम्हाला 0 भेटेल. आता ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला ए रेस टू एक्सच भेटतं, बरोबर आहे का, पण इकडे काय आहेत मायनस एक्स आहेत, तर तुम्हाला याचं फायनल डेरिव्हेटिव्ह काय भेटणार मायनस ई रेस टू मायनस एक्स. बघा खूप मोठा क्वेश्चन दिसत होता, केला डिव्हिजन रूल यूज करा आणि नंतर त्याला सॉल्व करा, पण ते यूज करायची गरज आहे का, नाही गरज. तर थोडंसं असं लक्ष ठेवायचं की आपण त्याला सिम्प्लिफाय करायचं पहिलं क्वेश्चन्सला आणि नंतर त्याला सॉल्व करा. पुढचा क्वेश्चन बघा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. y इज इक्वल्स टू लॉग ऑफ ई रेस टू 2 लॉग एक्स. आता बघा जास्त याला हे का आलंय कसं आलंय ते बघा जरा. आता याला इथं सिम्प्लिफाय कसं करायचं असतं. हा लॉग ऑफ लॉग एक्स तुम्हाला न्यूमरेटरमध्ये भेटेल, लॉग ऑफ लॉग एक्स कुठे भेटेल न्यूमरेटरमध्ये भेटेल, डिवायडेड बाय. आता बघा खालती काय होतं लॉग ऑफ ई रेस टू 2, तर तुम्हाला इकडे असं भेटतं ते लॉग ऑफ ई रेस टू 2, बरोबर का. आता हे 2 पुढे येतील, लॉग आणि ई कॅन्सल होईल आणि तुम्हाला याचं असं भेटेल y इज इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय 2. बघा 2 कसे भेटले, या 2ला फक्त मी पुढे घेतले, लॉग ए कॅन्सल, तुम्हाला उत्तर किती भेटेल 2 भेटेल. आणि याचं तुम्हाला फायनल उत्तर असं काय भेटेल 1/2 लॉग ऑफ लॉग एक्स. तर लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह मला माहीत आहे काय असतं 1/x, तर मला भेटेल 1 डिवायडेड बाय लॉग एक्स. अगेन बाय चेन रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. सो युअर फायनल आन्सर इज 1 डिवायडेड बाय 2x लॉग एक्स. हे तुमचं फायनल उत्तर असेल. बघा इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, खूप वेळेस या लॉग ईवरती क्वेश्चन्स विचारला गेला एक्झाममध्ये, तर तुम्ही काय कराल लॉगचे जेवढेही प्रॉपर्टीज आहेत ते व्यवस्थित करा एकदा, तुम्हाला 101% 2 मार्क्स मिळून जातील. चला
याच्यानंतर पुढचं गणित आहे बघा, बोर्डवरती लिहिलं आहे. y इज इक्वल्स टू लॉग ऑफ e रेस टू x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. बघा हा क्वेश्चन आहे, अगेन सेम क्वेश्चन ऑन लॉग. काय करायचं आहे, लॉग e रेस टू एक्स. आता बघा इकडे काय a डिवायडेड बाय b आहे, म्हणजे लॉगमध्ये तुमची प्रॉपर्टीज कोणते, मायनसची प्रॉपर्टी आहे. कसे करणार, लॉग ऑफ e रेस टू एक्स मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. खूप सोपं आहे. आता e रेस टू एक्स आहे, एक्स पुढे येईल तुमचं है ना, आणि लॉग e तुम्हाला 1 भेटेल, त्याला सॉल्व नका करत बसू, मायनस. आता इकडे काय बघायचं, एक्स स्क्वेअर आहेत ते पण असे बनतील लॉग एक्स, बरोबर का. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं तुम्हाला, एक्स डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 1 भेटेल आणि इकडे काय भेटेल 2 डिवायडेड बाय एक्स. आता हे तर फायनल आन्सर आहे, पण तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला ऑप्शन काय दिला आहे त्याच्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागेल. मे बी असा तुमचा ऑप्शन असू शकतो आहे, एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स, असं तुम्हाला ऑप्शनमध्ये आन्सर असू शकतं आहे. तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल, बेसिक डेरिव्हेटिव्हवरती खूप सिम्पल क्वेश्चन विचारले गेलेत, एकही हार्ड क्वेश्चन विचारला गेलेला नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला फॉर्म्युलाज यायला पाहिजेत आणि लॉगची प्रॉपर्टीज येणं गरजेचं आहे. चला पुढचा 10वा क्वेश्चन बघूयात आपण. काय 10 नंबरचं क्वेश्चन आहे, y इज इक्वल्स टू लॉग ऑफ e रेस टू 4x डॉट x मायनस 5 डिवायडेड बाय x प्लस 4 रेस टू 5/4. बघा खूप मोठा क्वेश्चन दिसतोय बोर्डवरती, खूप इझी क्वेश्चन आहे. करायचं काय बघा, आता मी काय करतो बघा, लॉग ऑफ ए रेस टू 4x प्लस काय करतो मी, प्लस करतोय. दोघांच्यामध्ये साईन कोणता आहे, मल्टिप्लिकेशन साईन आहे, बाहेर काय आहे, लॉग आहे. तर पुढे काय करतो बघा मी, लॉग ऑफ x प्लस 5 डिवायडेड बाय x मायनस 5 डिवाइड बाय x प्लस 4 रेस टू 5/4. आता बघा हा क्वेश्चन मी सगळं सॉल्व नाही करणार आहे, तर तुम्हाला पुढे सॉल्व करायचं आहे. आता इथून पुढे काय होणार बघा, फक्त हे 4x पुढे येतील, लॉग ई कॅन्सल होईल तुमचा, प्लस हे 5/4 पुढे येतील, 5/4 पुढे येतील. आणि आतमध्ये आता जर आपण पुढे जर बघितलं तर काय, लॉग ए डिवायडेड बाय बी आहे. याचा अर्थ काय आहे, लॉग ऑफ एक्स मायनस 5 मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 4. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे 5/4 या सगळ्या टर्मला मल्टिप्लाय आहे, म्हणजे लॉग एक्स मायनस 4 आणि लॉग एक्स प्लस 4ला. असं नाही करायचं की फक्त एकाच टर्मला मल्टिप्लिकेशन केलं आहे. आता इथून पुढे सॉल्व करणं खूप सोपं आहे. 4x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय भेटेल, 4 भेटेल. 5/4 कॉन्स्टंट टर्म आहे. लॉग ऑफ x मायनस 4चं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काय भेटेल, 1 डिवायडेड बाय x मायनस 5 आणि याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय भेटेल, 1 डिवायडेड बाय x प्लस 4. तर हे तुम्हाला स्वतः सॉल्व करायचं आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे आणि एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. एक्झाम्पल सेम एक्झाम्पल विचारलं गेलं होतं. तर लॉगवरचे क्वेश्चन्स परफेक्ट करा, तुम्हाला 101% 2 ते 4 मार्क्स भेटून जातील. आता पुढचा क्वेश्चन इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कॉस ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय 8. ठीक आहे, इकडे मी स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो. हा क्वेश्चन सीईटीला विचारला गेला. आता तुम्हाला इकडे थोडेफार फॉर्म्युले यायला पाहिजेत. आता फॉर्म्युले काय यायला पाहिजेत बघा, जर तुम्हाला असं कोणतंही एक्झाम्पल विचारलं गेलं असेल, कशावरती एक्झाम्पल विचारलं गेलं असेल, इनवर्स फंक्शनवरती, तर ट्राय करायचा, इकडे कॉस आहे तिकडे कॉस इनवर्स असला पाहिजे, इकडे कॉस इनवर्स आहे तिकडे कॉस असला पाहिजे. तर कॉस इनवर्स कॅन्सल होतील. बघा काय करायचं, हा कॉसला मी आहे तसं ठेवतो. आता मला एक गोष्ट माहीत आहे, जर माझं कॉस इनवर्स एक्स जर असेल तर मी याला हे करू शकतो, सेक इनवर्स 1/x. हे मी करू शकतो. बघा मी काय केलं आहे, हे एक्सला काय केलं आहे, फक्त 1/x. तर कॉस इनवर्सचा काय होतो, सेक इनवर्सचा काय होईल, कॉस इनवर्स. तर मी इकडे तेच करणार आहे. इकडे मी काय लिहिणार आहे, कॉस इनवर्स, पण इकडे x/8 नाही लिहिणार आहे मी. काय लिहिणार आहे, 8 डिवायडेड बाय x. तरी तुमचे सगळे इनवर्स फंक्शन्स तुम्हाला यायला पाहिजेत किंवा पाठ पाहिजेत. आता याचं उत्तर काय भेटेल तुम्हाला, फक्त 8 डिवायडेड बाय x.
हे कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होतील तुमचे. आता एक्स डिवायडेड बाय 8 फायनल आन्सर तुम्हाला काय भेटायला पाहिजे, -8 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर तुम्हाला भेटायला पाहिजे. बघा आतापर्यंत आपण 11 क्वेश्चन्स बघितलेत की जे एक्झामला आले होते. आता इथून पुढे काय करणार आहोत आपण, सेम क्वेश्चन्स जसं की इन्व्हर्स फंक्शनवरती डिपेंड असतील असे काही क्वेश्चन अजून आपण 10 ते 15 क्वेश्चन्स घेणार आहोत. तर तुम्ही समजलं असेल तुम्हाला की आपण क्वेश्चन्स कशा टाईपचे घेतलेले आणि सर्व क्वेश्चन्स बेसिक डेरिव्हेटिव्हवरती आहेत. तर फक्त 3च गोष्टी लक्षात ठेवा, a⁻x, e⁻x, लॉग आणि लॉगचे सर्व प्रॉपर्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. ते तुम्हाला 2 ते 4 मार्क्स मिळवून देतील आरामशीर. तर चला मित्रांनो, पुढचे काय क्वेश्चन पाहूयात आपण. बघा आता बोर्डवरती मी काही क्वेश्चन लिहिलेत, त्याच्या अगोदर तुम्हाला इन्व्हर्सचे काय फॉर्म्युले पाठ असायला हवेत. आता फॉर्म्युले कोणकोणते बघा, मी इकडे लिहितो थोडेसे फॉर्म्युले की जे तुम्हाला लक्षात जर आले तर हे सम सॉल्व करणं खूप सोपं आहे. साइन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स प्लस कॉट इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स. बघा हे 3 फॉर्म्युला आहेत आणि तिघांचेही ॲन्सर सेम आहेत. तर ॲन्सर काय भेटतं आपल्याला, π/2 π/2 π/2. बघा आता एक्झाममध्ये याच्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला गेला आहे. आता बघा कशा टाईपचं क्वेश्चन विचारलं गेलं आहे. बोर्डवरती क्वेश्चन लिहिला आहे बघा, y = tan इनवर्स ऑफ √x² + y², कॉट इनवर्स √x² + y². बघा क्वेश्चन खूप मोठा दिसतोय, याला सॉल्व करायची गरजच नाही. काय करायचं आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x. उत्तर काय भेटणार तुम्हाला, π/2. बघा इकडे x आहे तर इकडे √x² + y², x² + y². अँगल दोघांचं काय सेम आहे. जर सेम अँगल आहे तर त्याचं तुम्हाला उत्तर काय भेटणार आहे बघा, y = π/2. आणि जर मी याला डिफरन्शिएट केलं तर π/2 माझी कॉन्स्टंट टर्म आहे, याचं उत्तर मला भेटेल 0. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. बघा खूप सोपा क्वेश्चन होता, खूप सोपा क्वेश्चन आहे. इकडे तुम्हाला दुसरं काहीच नाही करायचं, फक्त आणि फक्त काय करायचं आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. जर तुम्ही फॉर्म्युले लक्षात जर ठेवले तर तुम्हाला 101%चा मार्क्स मिळेल. पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा खूप मुलं मिस्टेक करतात, याचं उत्तर 0 लिहितात, तर 0 येत नाही त्याचं उत्तर. बघा सेकंड क्वेश्चन काय लिहिलं बघा मी, xy = tan इनवर्स ऑफ xy प्लस कॉट इनवर्स ऑफ xy असं लिहिलं आहे. आता जर मी फॉर्म्युला बघितला tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x, मला उत्तर π/2 भेटणार आहे. बरोबर आहे, याचं उत्तर आपल्याला π/2 भेटणार आहे. पण इकडे माझं फंक्शन कोणतं आहे, y हे फंक्शन नाही, माझं कोणतं फंक्शन आहे, xy हे फंक्शन आहे. मग त्याला डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. कसं करणार डिफरन्शिएट, याला फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. आता वायचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला dy/dx भेटणार आहे, प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इज 1. आता इकडे RHSमध्ये जर बघितलं मी, π/2 इज कॉन्स्टंट टर्म, याचं उत्तर मला 0 भेटणार आहे. आता याला थोडं सिम्प्लिफाय जर केलं आपण, इकडे करतो मी बघा, हे dy/dx इकडे ठेवतो मी, प्लस y बिकम्स -y, x मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय बनतील, डिवाइड बनतील तुमचे. तर तुमचं उत्तर काय बघा, dy/dx = -y/x. हाही तुमचा ऑप्शन असेल आणि एक ऑप्शन तुमचा 0 ही असेल. आणि एक ऑप्शन जर तुम्हाला π/2 जर भेटला तर याच्यातलं करेक्ट आन्सर काय असेल तुमचं, -y/x. 0 नाही भेटणार, कारण हे फंक्शन कशाचं आहे, x आणि yचं फंक्शन आहे, ते yचं फंक्शन नाही आहे. तर लक्षात ठेवा, या 3 फॉर्म्युलावरती एखादा क्वेश्चन बनवू शकतो आणि त्याला सॉल्व करणंही खूप सोपं आहे. चला पुढचं एक आता क्वेश्चन लिहिलं आहे बघा बोर्डवरती मी. काय क्वेश्चन लिहिलं आहे, f(x) = x tan इनवर्स x, फाइंड f'(1). आता याचं मिनिंग काय बघा पहिलं क्वेश्चनचं. व्हॉट इज क्वेश्चन, क्वेश्चन इज f(x) = x tan इनवर्स x, फाइंड f'(1). f'(1) विचारलं आहे ना, पहिलं काय विचारलं आहे, f'. व्हॉट इज द मिनिंग ऑफ f'? मीन्स वी हॅव टू फाइंड अ डेरिवेटिव्ह. तुम लोग इसके पहले f'(x) काढूयात आपण. याचं काय काढूयात, f'(x).
फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म इज 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर, करेक्ट, प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इज 1. आता बघा आपल्याला विचारलं आहे काय, एफ डॅश ऑफ 1. एफ डॅश ऑफ 1चं मिनिंग असतं जिकडे मला एक्स दिसतोय तिकडे काय ठेवायचा, 1 ठेवायचा. आता मी याला काय करतो, एफ डॅश ऑफ 1 काढतो याचा. आता जर मी इकडे 1 ठेवला तर मला काय भेटणार आहे बघा, एक्स व्हॅल्यू काय भेटणार 1, 1 प्लस 1 एक्स स्क्वेअर, 1 स्क्वेअर इज 1, प्लस टॅन इनवर्स ऑफ 1. आता टॅनमध्ये कोणत्या अँगलची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटते बघा, इकडे लिहितो मी. आता याचा आन्सर काय भेटेल 1/2 प्लस, आता बघायचं टॅन इनवर्स ऑफ 1 ही मला कशी व्हॅल्यू भेटते, π/4. टॅन π/4 ची व्हॅल्यू काय असते आपली 1 असते. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. बघा खूप सोपं एक्झाम्पल होतं, पण आपण मिस्टेक याच्यामुळे करतो खूप वेळेस. एफ डॅश ऑफ 1 काय आहे किंवा त्याला सॉल्व कसं करायचं. फर्स्ट वी हॅव टू फाइंड डेरिव्हेटिव्ह अँड देन सबस्टिट्यूट एक्स ॲज अ 1. बघा खूप सोपं क्वेश्चन्स आहेत सगळे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. आता पुढचा क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे बघा. खूप वेळा एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारले गेलेत आणि तुम्हाला त्यासाठी यायला काय पाहिजे बघा. y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस कॉस एक्स. बघा खूप सोपा फॉर्म्युला आहे आणि खूप सोपं एक्झाम्पल ही आहे. तुम्हाला काय यायला पाहिजे बघा, इकडे मी लिहितो काय फॉर्म्युला. 1 प्लस कॉस 2 थीटा, 1 मायनस कॉस 2 थीटा, साइन 2 थीटा. आता हे फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजेत. बघा जर 1 प्लस कॉस 2 थीटा असेल तर याचा फॉर्म्युला काय बनतो, 2 कॉस स्क्वेअर थीटा. आता बघा इकडे डबल अँगल होता, 2 थीटा बिकम्स थीटा, म्हणजे θ/2 करायचं असतं तुम्हाला. इकडे काय 1 मायनस कॉस 2 थीटा बिकम्स 2 साइन स्क्वेअर थीटा अँड साइन 2 थीटा इज 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. बघा जेव्हा तुम्ही हा चॅप्टर सॉल्व करत असाल तुम्हाला हे फॉर्म्युला येणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवाल तुम्ही, कॉस 2 थीटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. गरजेचे फॉर्म्युला आहेत. आता चला पुढे जाऊयात. अशा टाईपचं जर एक्झाम्पल आलं तुम्हाला एक्झाममध्ये तर करायचं काय बघा. जर बाहेर टॅन इनवर्स आहे तर आतमध्ये तुम्हाला टॅन हे आणायचंच आहे किंवा यायलाच पाहिजे ते, तर तुमचा आन्सर करेक्ट येईल. बघा सॉल्व करूयात आता याला. टॅन इनवर्स अंडर रूट है ना, 1 प्लस कॉस एक्स आहे. 1 प्लस कॉस एक्सचा मिनिंग काय भेटणार आहे तुम्हाला, फॉर्म्युला काय भेटणार आहे, 2 कॉस स्क्वेअर θ/2, थीटा x/2. आता x/2 का करतोय, कारण इकडे काय असतो डबल अँगल, इकडे काय बनतो डिवायडेड/2 बनतात. डिवायडेड/2 डिवायडेड बाय साइन स्क्वेअर x/2, 1 मायनस कॉस एक्स बिकम्स 2 साइन स्क्वेअर θ/2. बघा आता पुढे जाऊयात आपण थोडं. आता जर बघितलं आपण हे कॉस स्क्वेअर x/2 आहेत, हे 2 गेट कॅन्सल. कॉस स्क्वेअर x/2 डिवाइड बाय साइन स्क्वेअर x/2 मला काय भेटेल, कॉट स्क्वेअर x/2. आणि कॉट स्क्वेअर x/2 ला जर का मी अंडर रूट साईनच्या बाहेर घेतलं तर मला काय भेटेल, कॉट x/2. बघा मला काय भेटणार आहे, टॅन इनवर्स. आणि आतमध्ये बघा हे कॉस x/2 डिवाइड बाय साइन x/2 फक्त राहतील. मला काय भेटणार मग, कॉट x/2. आता कॉट x/2 इकडे काय माझा साइन x/2 आहे. बघा आता मला सॉल्व कसं करतोय. हे कॉटचं मला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे, टॅनमध्ये. मग मी काय करणार की हा टॅन इनवर्स आहे तसा, मग इकडे काय करतो, टॅन π/2 मायनस x/2 करतो. मला काय भेटेल, कॉट x/2. बरोबर का. आता हे टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल होतील आणि तुम्हाला इकडे उत्तर काय भेटणार आहे बघा, y इज इक्वल्स टू π/2 मायनस x/2. जर याला मी डिफरन्शिएट केलं तर याचा डेरिव्हेटिव्ह मला 0 भेटेल आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल, -1/2. आता बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे क्वेश्चन्स आपण तोंडीही सॉल्व करू शकतो. कसे बघा, याचं उत्तर फिक्स आहे. इकडे काय बघा, एक्स जर याचा हाफ करायचा, हाफ किती भेटेल मला, 1/2.
एक्सकडे मला x/2 भेटणार आहे की नाही, म्हणजे याचं उत्तर तिकडे x असेल तर 1/2, इकडे जर 2x असतील त्याचं उत्तर 1 असणार आहे. पण हे प्लस आणि मायनस कधी येणार हे फक्त लक्षात ठेवा. प्लस कधी येणार बघा, जर हा इकडे tan इनवर्स x होता आणि आतमधला फंक्शन डायरेक्टली जर मला tan भेटला, डायरेक्ट फंक्शन मला tan भेटतोय. बघा इकडे एक्झाम्पल सांगतो. आता जर का हेच 1 - cos x वरती असते आणि 1 + cos x खालती असते, तर मला इथे फॉर्म्युला काय भेटला असता, sin x/2 डिवाइड बाय tan x/2, सॉरी sin x/2 डिवाइड बाय cos x/2. म्हणजेच मला आतमध्ये काय भेटलं असता, tan x/2. tan x/2 tan इनवर्स कॅन्सल झाले असते आणि मला 1/2 भेटला असता आणि याचं उत्तर मला पॉझिटिव्हमध्ये भेटलं असतं. उत्तर काय भेटलं असतं मला, +1/2 भेटलं असतं. कधी भेटलं असतं, जर बाहेर tan इनवर्स x आहे आणि पुढे लगेच tan इनवर्स x भेटतोय तर. पण जर इकडे मला कॉट अपोजिट भेटत असेल कोणता अँगल, तर मला त्याला कन्वर्ट करावं लागेल. जसं मी इकडे केलं, कॉटला कशामध्ये कन्वर्ट केलं, टॅनमध्ये कन्वर्ट केलं. तर लक्षात ठेवा याचं उत्तर कन्फर्म आहे. इथं x आहे त्याचं उत्तर 1/2 आहे. जर इकडे 4x असते त्याचं उत्तर कन्फर्म आहे 2. पण प्लस किंवा मायनस याच्यावरती थोडं लक्ष द्यायचं, म्हणून सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर चला पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. आता जसं मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर, इकडे साइन इनवर्स आहे तर आतमध्येही आपल्याला काय घ्यायचं आहे, साइन इनवर्स एक्सच यायला पाहिजे. तर करायचं काय, सबस्टिट्यूशन करायचं. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेला आहे. बघा तुमचे थोडेफार फॉर्म्युले पण मला पाठ असायला पाहिजेत. आता इकडे बघा फॉर्म्युला काय, बाहेर काय साइन इनवर्स आहेत बरोबर. आता इकडे जर बघितलं मी a sin x + b cos x, आता इकडे आपल्याला लगेच समजायला पाहिजे, जर इथं आपण थोडंफार सबस्टिट्यूशन केलं तर तो sin c + sin d चा फॉर्म्युला आहे की नाही, sin c + d चा फॉर्म्युला आहे तो. बघा करायचं काय, हा डिनॉमिनेटर इकडे द्यायचा आणि इकडे द्यायचा. तर तुम्हाला काय भेटेल, a डिवायडेड बाय √a² + b² * sin x + b डिवायडेड बाय √a² + b² * cos x भेटले. आता काय करायचं, मला माहीत आहे sin c + d चा फॉर्म्युला काय असतो आपला, sin cos + cos sin. तर मी काय करतो, हा जो अँगल आहे ना, कोणता अँगल आहे माझा, a डिवायडेड बाय √a² b² याला मी पुट करतो. काय पुट करतो इकडे बघा, तर मी याला पुट करतो cos θ. काय पुट केलं मी, cos θ. आणि जो इकडे आहे b डिवायडेड बाय √a² + b² ला पुट करतो मी sin θ. केले पुट. आता हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, स्टेप्स. आता याच्यानंतर काय करायचं बघा, जर मी याला चेंज करतोय मी, आहे की नाही, तर मला काय थीटा आहे थीटा, तुम्हाला त्याला चेंज केलं पाहिजे. आता काय करतोय बघा, मी sin θ डिवाइड बाय cos θ करणार आहे मी. तर मी काय करतो बघा, इकडे लिहितो तुमच्या समजण्यासाठी, sin θ डिवायडेड बाय cos θ करतो. आता जर बघितलं मी sin θ काय आहे, b आहे माझा, cos θ काय बघितलं मी, a आहे. आता तुम्हाला पडलेला प्रश्न असेल की फक्त b आणि a का लिहिले. जर मी sin θ डिवाइड बाय cos θ जर इथं केलं तर माझे हे दोन्ही टर्म सेम आहेत, ते कॅन्सल होतील बरोबर ना. तर मला याचं उत्तर काय भेटणार आहे बघा, tan θ = b/a. tan θ = b/a. आता जर पुढे जर मी बघितलं तर θ म्हणजेच काय बघा, θ = tan इनवर्स ऑफ b/a. θ = tan इनवर्स b/a. आता बघा आपण बघूयात त्याला सॉल्व कसं करणार, फायनल स्टेप्स. आता बघा बाहेर काय होता, साइन इनवर्स. जर मी इथं काय टाकतोय cos θ, इकडे काय टाकतोय sin θ, तर तुमचा फॉर्म्युला कसा बनणार आहे, sin x + θ चा फॉर्म्युला बनणार आहे तुमचा, x + θ चा फॉर्म्युला बनणार आहे. मग हे साइन इनवर्स आणि साइन काय होतील, कॅन्सल होतील आणि तुम्हाला उत्तर काय भेटेल, फक्त x + θ. आता आपण θ फाइंड आउट केला होता. θ काय बघायचं,
टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए इज अ कॉन्स्टंट टर्म, कन्सिडर करायची गरजच नाही त्याला. तर तुम्हाला फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल, 1 भेटेल, थीटाचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 0 भेटून जाईल. हे ज्याचं फायनल उत्तर आहे 1, हे तुमचं याचं फायनल उत्तर आहे. आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची याच्यामध्ये याच्यामध्ये अजून कोणत्या टाईपचं क्वेश्चन बनवू शकतो आहे बघा. इकडे साइन इनवर्स होतं आणि इकडे काय भेटलं मला, साइन एक्स प्लस थीटा. जर कॉस भेटलं असतं तुम्हाला, काय भेटलं असतं, कॉस भेटलं असतं, तर तुम्ही काय केलं असतं, साइन π/2 मायनस एक्स प्लस थीटा, बरोबर आहे की नाही. काय केलं असतं तुम्ही, π/2 मायनस एक्स प्लस थीटा केलं असतं. मग याचं उत्तर तुम्हाला काय भेटलं असतं बघा, याचं उत्तर तुम्हाला -1 भेटलं असतं. म्हणजे अशा टाईपचं क्वेश्चनमध्ये तुम्हाला ॲन्सर हे काय भेटणार आहे, 1 हे भेटणार आहे, कन्फर्म आहे. काय भेटेल तुम्हाला ॲन्सर, 1 हे भेटेल, पण काय भेटेल, प्लस की मायनसवरती लक्ष ठेवा. प्लस कधी भेटेल आणि मायनस कधी भेटेल बघा. खूप महत्त्वाचा क्वेश्चन होता. याच्या रिलेटेड अजून मी बोर्डवरती क्वेश्चन लिहिला आहे बघा. इकडे क्वेश्चन लिहिला आहे मी, कॉस इनवर्स ऑफ 3 sin x प्लस 4 cos x डिवायडेड बाय 5. सेम स्टेप्स फॉलो करायचे तुम्हाला. हे 3/5 करायचे, 4/5 करायचे. आता एक बाहेर जर माझं कॉस आहे तर आतमध्ये मला कॉसच यायला पाहिजे. मग इकडे काय करायचं, 3/5ला तुम्ही पुट करायचं साइन थीटा आणि 4/5ला पुट करायचं साइन थीटा, सॉरी कॉस थीटा. 4/5ला काय पुट करणार तुम्ही, कॉस थीटा. म्हणजेच साइन साइन कॉस कॉस, तुमचा अँगल कसं बनेल, कॉस सी प्लस डीचा फॉर्म्युला बनेल तुमचा. सोपा एक्झाम्पल तर तुम्ही स्वतः ट्राय करा. आता याच्यानंतर पुढचं क्वेश्चन आपण एक बघूयात. आता पुढचा क्वेश्चन बोर्डवरती काय लिहिलं आहे बघा मी, y इज इक्वल्स टू कोसेक इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला इकडे काय येणं गरजेचं आहे बघा, तुम्हाला इकडे येणं गरजेचं आहे सबस्टिट्यूशन्स. काय यायला पाहिजे, सबस्टिट्यूशन काय करायचे बघा. खूप सोपा क्वेश्चन आहे. y इज इक्वल्स टू कोसेक इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा तुमचा क्वेश्चन आहे. आता तुम्हाला हे यायला पाहिजे, इथं मी एक्सला सबस्टिट्यूशन काय पुट केलं पाहिजे बघा. 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे तर तुम्ही त्याला पुट काय करा, कॉट थीटा पुट करू शकता. जर मी याला एक्स बरोबर कॉट थीटा पुट केलं, मी काय पुट करतो मी, कॉट थीटा, तर थीटा बरोबर काय मला भेटेल, कॉट इनवर्स ऑफ एक्स. काय भेटेल मला, कॉट इनवर्स ऑफ एक्स. बघा आता इकडे काय बघायचे, कोसेक इनवर्स एक्स. आता आतमध्ये जर याला मी कॉट थीटा पुट केला, कॉट थीटा जर पुट केला तर मला इकडे काय भेटेल, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा, म्हणजेच काय, कोसेक स्क्वेअर थीटा, कोसेक स्क्वेअर थीटा. आता जर काय मला बाहेर काढलं स्क्वेअर रूटच्या तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील आणि ॲन्सर तुम्हाला काय भेटेल, कोसेक इनवर्स इंटू कोसेक थीटा. आणि कोसेक इनवर्स आणि कोसेक कॅन्सल होतील, तुम्हाला फक्त ॲन्सर काय भेटेल, थीटा. आता बघायचं, थीटा म्हणजेच काय आहे तुमचा, कॉट इनवर्स एक्स. थीटा म्हणजेच काय तुमचा, कॉट इनवर्स एक्स आहे ना. थीटा म्हणजेच काय तुमचा, कॉट इनवर्स एक्स. आता या कॉट इनवर्स एक्सचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. काय भेटणार आहे तुम्हाला, -1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर आहे. बघा खूप सोपं सबस्टिट्यूशन आहेत. तरी सबस्टिट्यूशन तुम्ही पाठ करा, पाठच करायचे तुम्हाला सबस्टिट्यूशन. सगळे जेवढे सबस्टिट्यूशन तुमच्या बुकमध्ये दिले ते सर्व पाठ करा. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला जाईल. बघा मित्रांनो, आपले शेवटचे 3 गणिते बाकी आहेत. y इज इक्वल्स टू कॉट इनवर्स 3 + 4 tan x डिवाइड बाय 4 - 3 tan x. आता याला सॉल्व कसं करायचं, त्याच्या अगोदर मी इकडे एक फॉर्म्युला लिहिला आहे बघा. आता हे फॉर्म्युला गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचा फॉर्म्युला तुमच्यासाठी. आता तुम्ही काय करायचं आहे बघा, का महत्त्वाचा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा. जर हा tan इनवर्स x + y असेल तर तुम्हाला याचा फॉर्म्युला भेटतो tan इनवर्स ऑफ x + y डिवायडेड बाय 1 - xy. जर इकडे tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ y असेल तर तुम्हाला फॉर्म्युला काय भेटतो, tan इनवर्स ऑफ x - y डिवायडेड बाय 1 + xy. आता तुम्ही महत्त्वाची गोष्ट लक्षात एकच ठेवाल, बाहेर काय लिहिलं आहे मी, tan इनवर्स. आता इथं कोणती टर्म आहे, 1 ही आहे. आता हे टाईप या 2 फॉर्म्युलावरती डिपेंड आहे. करायचं काय बघा, कोणता क्वेश्चन आहे, y इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ 3 + 4 tan x डिवायडेड बाय 4 - 3 tan x. बघा फॉर्म्युला कशासाठी आपला, tan इनवर्ससाठी. इकडे काय दिलं आहे, कॉट इनवर्स दिला आहे, तर कॉट इनवर्सला पहिले tan इनवर्स करा. सोपं आहे. काय करायचं,
वन बाय एक्स आहे ना, 1/x म्हणजे काय करायचं, डिनोमिनेटर बिकम्स न्यूमिनेटर, न्यूमिनेटर बिकम्स डिनोमिनेटर. तर 3 मायनस tan x डिवायडेड बाय 3 प्लस 4 tan x. बघा झालं हे. आता याच्यानंतर बघायचं फॉर्म्युलामध्ये मला काय पाहिजे, इकडे 1 पाहिजे, tan इनवर्स आहे बाय, इथं काय पाहिजे मला 1 पाहिजे. मग काय करायचं, जो न्यूमरेटर आहे आणि डिनोमिनेटर आहे त्याला 3नी काय करायचं, डिवाइड करायचं. तर मला काय होईल बघा, tan इनवर्स ऑफ 4 डिवायडेड बाय 3 मायनस tan x डिवायडेड बाय 1 मायनस 4/3 इंटू tan x. बरोबर का, भेटलं आहे. आता बघा हे कुठून भेटतं आहे आता आपल्याला, म्हणजे आपण काय करतोय, आपण याच्यामध्ये कन्वर्ट करतो, त्याला कन्वर्ट झालं आहे. इकडे 1 भेटला आहे मला, इकडे 1 आहे, झालं सगळं. आता पुढे जायचं, बाहेर काय आहेत बघायचे, tan इनवर्स. बरोबर आहे का, इथे साईन कोणता आहे बघायचं, मायनस साईन आहे, म्हणजे आपला हा फॉर्म्युला आहे. tan x म्हणजे काय तुमचं फर्स्ट, आता फर्स्ट टर्म कुठली आपली इकडे 4/3, म्हणजे tan इनवर्स ऑफ 4/3 भेटणार मला. बरोबर का, मायनस साईन ॲज इट इज इंटू वाय. इकडे काय कोणती टर्म आहे, वायची टर्म आहे, पण इकडे वाय काय आहे तुमचा tan x आहे. तर तुम्हाला काय भेटणार, tan इनवर्स ऑफ tan x. बरोबर का. आता जर बघितलं मी, हे tan इनवर्स आणि tan कॅन्सल होतील, तुम्हाला आन्सर काय भेटेल बघा, tan इनवर्स ऑफ 4/3 मायनस x. आता हे झालं तुमचं y, हे काय भेटतं आपल्याला फक्त y. आता जर आपण याला डिफरन्शिएट केलं, कॉन्स्टंट टर्म 0 भेटेल, -x डिग्री तुम्हाला काय भेटेल -1. हे तुमचं असेल फायनल उत्तर. बघा खूप सोपा एक्झाम्पल आहे, पण तुम्हाला काय आवश्यक आहे, इकडे हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचेच. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवायडेड बाय 1 मायनस xy. बघा हे प्लस आणि मायनस लक्षात कसं ठेवाल, जर इकडे प्लस असेल तर वरती प्लस खालती मायनस, इकडे मायनस असेल वरती मायनस खालती प्लस, अपोजिट साइन्स असतील. तर चला आता याच्यानंतर पुढचं एक सम मी बोर्डवरती लिहिलं आहे बघा, सोपं क्वेश्चन्स आहे पुढचे दोन्ही पण. y इज इक्वल्स टू x रेस टू लॉग x आहे. आता हे सॉल्व कसं करायचं बघा, आपण सॉल्व करू त्याला. एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा, y इज इक्वल्स टू x रेस टू लॉग x आहे आणि सॉल्व करायचा आहे. काय करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग काय भेटेल तुम्हाला, इकडे काय भेटेल, लॉग y इज इक्वल्स टू लॉग पुढे येतील लॉग x इंटू लॉग x, लॉग x इंटू लॉग x भेटेल. बरोबर आहे का, खूप सोपं आहे. आता बघितलं इकडे काय भेटले आपल्याला, लॉग y है ना, आपल्याला इकडे फक्त काय भेटतं आहे, लॉग y भेटतं इकडे, आणि इकडे बघायचं लॉग x इंटू लॉग x, लॉग x स्क्वेअर भेटेल. बरोबर का. आता जर मी बघितलं याला, तर हाच फंक्शन काय भेटेल आपल्याला, लॉग y इज इक्वल्स टू 2 लॉग x आहे ना, लॉगची प्रॉपर्टी यूज केली, 2 पुढे आले. आता मी जर बघितलं इकडे काय लॉग y, आता डिफरन्शिएट करायचं आहे, तर याचं डिफरन्शिएट काय भेटेल मला, 1/y dy बाय dx इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय x, 2 डिवायडेड बाय x. आणि याचं उत्तर तुम्हाला फायनल असं भेटेल, dy बाय dx इज इक्वल्स टू डिवाइड बिकम्स मल्टिप्लाय 2y डिवायडेड बाय x. दिस इज युअर फायनल आन्सर. बघा खूप सोपा क्वेश्चन होता, लक्षात ठेवायला फक्त काय करायचं आहे, जर आता लॉग कधी यूज करायचं आहे ना, लॉग आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स करतो, ते केव्हा करायचं हे लक्षात ठेवा. जर x रेस टू अगेन एक्सचं फंक्शन असेल तेव्हाच आपण लॉग यूज करायचं आहे. म्हणजे जर का इकडे x असेल आणि इकडे कोणताही फंक्शन त्याचा एक्सच्या टर्म्समध्ये असेल तेव्हा आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स हे करायचं आहे, लक्षात ठेवाल. चला आजच्या लेक्चरचा आपला लास्टचा क्वेश्चन बघणार आहोत आपण. खूप सोपा क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये विचारला गेला आहे. बघा क्वेश्चन काय, y इज इक्वल्स टू 1 प्लस x ई रेस टू y. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं गेला आहे. आता काय करायचं बघा, सोपा क्वेश्चन आहे, डिफरन्शिएट करायचं, dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0, कॅन्सल. आता हे टर्म राहतील फक्त, फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म ए रेस टू वाय ॲज इट इज, बट अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय dx प्लस सेकंड टर्म ॲज इट इज
डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1. सो युअर फायनल आन्सर इज, बघा इकडे dy बाय dx इकडे आहे आणि इकडे dy बाय dx आहे. मी काय करतो एका त्याला मूव्ह करतो एका बाजूला. तर मला काय वाटेल dy बाय dx इज इक्वल्स टू 1 मायनस x e रेस टू y इज इक्वल्स टू e रेस टू y. भेटलं तुम्हाला हे. आता जर पुढे जर गेलो मी तर मला असायचा आन्सर फायनल भेटेल dy बाय dx इज इक्वल्स टू e रेस टू y डिवाइडेड बाय 1 मायनस e रेस टू y. हे तुमचं आहे फायनल आन्सर. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन करणारे क्वेश्चन्स विचारले जातील. काय विचारले जातील तर तुम्हाला इकडे y ची टर्म दिली जाईल. कोणती टर्म दिली जाईल? y ची टर्म. म्हणजे काय 1 प्लस एक्स प्लस ई रेस टू वाय असं तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं जाईल. म्हणजे तुमच्या ऑप्शनमध्ये असा आन्सर असेल की इकडे तुम्हाला कुठेतरी y दिलं जाईल. काय दिलं जाईल? y दिला जाईल. मग काय करणार तुम्ही? बघा इथे काय 1 प्लस ई रेस टू वाय आहेत आणि मला ॲन्सरमध्ये y ची टर्म पाहिजे. तर मी काय करतो बघा, हे ई रेस टू वाय आहे तसे ठेवतो. 1 मायनस, आता बघा मला इथे काय पाहिजेत? प्लस पाहिजेत. मग मी काय करतो इकडे लिहितो अगोदर 1 प्लस एक्स ई रेस टू वाय आणि त्याच्या बाहेर साईन कोणतं घेतो? मायनस साईन बाहेर घेतो. बघा -1 मायनस ई रेस टू वाय म्हणजे तुमचं हे फंक्शन होतं. आता मी काय केलं इकडे -1 केले त्याच्यामध्ये आणि ऑलरेडी इकडे काय आहेत 1. आता -1 आहे ना, काय केले आपण? -1 केले. कुठून मायनस केले? एक्स्ट्रा -1 केलेत. मला ॲड करणंही गरजेचं आहे. मग 1 + 1 2 होणार. इकडे तुम्हाला काय भेटणार? 2 भेटतील. आता याचं फायनल आन्सर काय भेटेल? बघा इकडे, बघा इकडे लिहितो फायनल आन्सर त्याचा e रेस टू वाय डिवायडेड बाय 2 मायनस, आता 1 प्लस एक्स ई रेस टू वाय म्हणजेच तुमचं काय? y आहे. तर तुम्हाला पर्यायामध्ये हे आन्सर दिलं जाऊ शकतं किंवा हेही असू शकतं. तर लक्षात ठेवाल की जर तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन आला आणि तुमच्या आन्सरमध्ये y ची टर्म असेल तर तुम्हाला तिकडे ॲडजस्टमेंट करायला यायला पाहिजे, जमलं पाहिजे ते. जसं मी काय केलं, एकदा +1 घेतला, एकदा -1 घेतला, त्याच्यातून -1 कॉमन काढले, मातले साईन चेंज झाले, म्हणून मला इकडे काय भेटले? 2 भेटलेत. तर चला आज आपण डेरिव्हेटिव्हचं जवळजवळ 30 to 40% चॅप्टर इकडे आपण संपवलेलं आहे. आपण आता जवळजवळ 30 to 40% म्हणण्यापेक्षा 50% झालेला आहे. 50% जो चॅप्टर राहतो आहे आपला ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. त्याच्या अगोदर बघा मी इकडे 20 क्वेश्चन घेतले, जवळजवळ 21 क्वेश्चन घेतलेत. खूप क्वेश्चन आहेत हे. तर तुम्ही काय कराल, या टाईपचे तुमच्या बुकमध्ये कोणते क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले गेलेत हे तुम्हाला आता माहीत आहे. तर तुम्ही टेक्स्टबुक ओपन करा आणि त्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करायला स्टार्ट करा. आणि खूप वेळ आता कमी आहे, आपल्याकडे 20 ते 25 दिवस बाकी आहेत फक्त. तर आता प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करत नाही बसायचा, फक्त एकदा बघा तो क्वेश्चन काय करायचं आहे. तर स्टेप्स लक्षात ठेवा. जसं मी काय इकडे तुम्हाला tan इनवर्स पाहिजे तर तुम्हाला tan इनवर्स x प्लस tan इनवर्स yचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. नंतर इकडे काय 1 + x² आहे, सबस्टिट्यूशन तुम्हाला यायला पाहिजेत. तर तुम्ही हे क्वेश्चन्स बघितलं असेल तुम्ही. आता याच्याकडे क्वेश्चन लिहिलेले का बघा आपण, हे बघा हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन दोन्ही एका टाईपचे क्वेश्चन आहेत. जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असता तर एका सेकंडमध्ये याचं उत्तर समजू शकते आपल्याला. काय बघितलं की नाही, ज्याचं उत्तर काय भेटतं आपल्याला? π/2. आन्सर इज 0. आता याला थोडं सिम्प्लिफाय करायचं होतं, पण फॉर्म्युले पाठ असले तर खूप फायदा होईल तुमचा. यासाठी पहिले फॉर्म्युले सगळे पाठ करा आणि त्याच्यानंतर अभ्यासाला लागा. आता ऑलमोस्ट तुमचे फॉर्म्युले पाठ असतीलच, तरी पण एकदा परत रिव्हिजन करा सगळ्या फॉर्म्युलाची. तर चला आपण इकडे थांबूयात. थँक्यू सो मच.